जे लोक जे लोक समजतात, हा विषय समजतात, आरक्षण कशासाठी ते समजतात, कायदा कानून समजतात, त्या कुणाशीही बोलण्याची माझी तयारी आहे. साहेब शेवटचा पुण्यात म्हणाले की ढेकणासारखा अंगठ्याने मी चिरडून मारू असं आता मग मी काय सांगू त्याला आता. असं आहे की आता या साहेब, सगळ्या ज्या ह्या निवडणुकांमध्ये आता हे सगळे जे बिचारे काही प्राणी जे आहेत त्यांच्यावर हल्ले होणार आहेत. शेवट पवार गटाचे माड्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली. कुठेतरी ही घर वापसीचं सत्र सुरू झालंय, आपण कसं पाहता? कोणीही घर वापसी करणार नाही, सगळे अजितदादा बरोबरच राहणार. परंतु हे पहिले संबंध आहेत पवार साहेबांबरोबर, ते आदरणीय नेते म्हणून आम्ही सगळे त्यांना मानतो. आणि मी सुद्धा त्यांच्या घरी गेलो होतो. याचा अर्थ काय मी काही घरवापसी नाही केली. काही कामासाठी याच्यासाठी लोक जातात. आणि स्वतः पवारसाहेबसुद्धा सर्व पक्षाचे कुणाचंही काही काम असलं तरी ते काम घेऊन पर दिल्लीपर्यंत पळत जात असतात. त्यामुळे तसा काही विचार करण्याची आवश्यकता. महाराष्ट्र ज्या पद्धतीनं अस्थिर आहे त्याला काय कसं बघता तुम्ही, कसं स्थिर होऊ शकेल? असं आहे की ठीक आहे, ही अशी जी आहे तात्कालिक वादळं जी आहेत महाराष्ट्रानं अनेक पाहिलेले आहे. पण ह्या महाराष्ट्राला या संत परंपरेचा वारसा आहे आणि तो फार मोठा आहे. संत ज्ञानेश्वरांपासून आतापर्यंत 875 वर्षापूर्वी तर संत शिरोमणी सावता महाराज ह्या सगळ्यांनी हाच आपल्याला उपदेश केलेला आहे. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. हळूहळू जे ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये ही संत परंपरा, त्यांनी सांगितलेली ही वचनं खोलवर गेलेली आहेत. त्यामुळे ही तात्कालिक वादळ उठतात आणि शांत होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.